नसरापूर अत्याचार प्रकरणी ठोस पुरावा आला समोर। नराधमाला दुष्कृत्य करताना लहान मुलांनी अडवलं होतं। प्रत्यक्षदर्शी मुलांची ई साक्ष पोलिसांनी नोंदवली। पेपर फुटीच्या आरोपानंतर नीटची परीक्षा अखेर रद्द। सीबीआय चौकशीचे आदेश। फेर परीक्षा घेण्याचाही निर्णय। नीटची परीक्षा रद्द झाल्यानंतर काँग्रेसचं नवी दिल्लीमध्ये आंदोलन। पोलीस आणि काँग्रेसचे समर्थक आमने सामने। कच्च्या तेलाच्या आयातीवरील निर्बंधांमुळे इंधनाचा वापर जपून करा। विदेशी वस्तूंच्या ऐवजी स्वदेशीवर भर द्या। पंतप्रधान मोदी यांचं जनतेला पुन्हा आव्हान। भाजपा नेत्यांच्याकडूनच पंतप्रधानांच्या आवाहनाला केराची टोपली। सौभाग्यसिंग ठाकूर 100हून अधिक गाड्यांच्या ताफ्यासह उज्जैन ते भोपाळ प्रवासादरम्यान। देशाच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय। राज ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका। राष्ट्रवादीच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये अनुभवी नेते नाहीत। पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफ, वळसे यांचा पत्ता कट। पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये एक लेखनिक चूक झाली आहे। सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमामध्ये दिली आहे प्रतिक्रिया। शिवसेनेच्या 9 नगरसेवकांवर अपात्रतेची तलवार टांगती। शपथपत्रामध्ये खोटी माहिती दिल्याचा आरोप। निवडणूक याचिका न्यायालयात दाखल। पोलिसांच्या घरांसाठी 1,767 कोटी रुपये मंजूर। महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाचा प्रस्ताव। मुख्यमंत्री फडणवीसांनी समाज माध्यमात केली घोषणा। पावसाळी अधिवेशनाच्या आधी विधान परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ होणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या संदर्भात निर्णय लवकरच। वीस जिल्हा परिषद निवडणुकांच्या बाबत अद्याप काहीही निर्णय नाहीच। उन्हाळी सुट्टीनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णयाची अपेक्षा। नराधम भीमराव कांबळेला 14 मे पर्यंत पोलीस कोठडी। सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी न्यायालयात घडली हजेरी। माढ्यातला भोंदूबाबा विरकर याच्या सोबत पवार गटाच्या खासदाराचा फोटो। निलेश लंके यांचे आणखी एका भोंदूच्या पाया पडतानाचे फोटो आले समोर। ठाणे जिल्ह्यातल्या मीरा भाईंदरमध्ये अंमली पदार्थांचं रॅकेट उद्ध्वस्त। टोळीतल्या 13 जणांना अटक। अंमली पदार्थ विकणाऱ्यांमध्ये 2 महिला सुद्धा। कसारा आणि इगतपुरीच्या दरम्यान मंगळवारी आणि बुधवारी ब्लॉक घेतला जाणार। 12 ते 16 मेच्या दरम्यान होणार ही कारवाई। मुंबईसह कोकणामध्ये पारा पोहोचला 35 सेल्सिअस अंशांवर। हवामान आजपासून कोरडं राहणार। हवामान विभागानं वर्तवली शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 मे पासून युरोप दौऱ्यावर। युरोपातील 4 देशांचा दौरा करणार। अण्णा द्रमुकमध्ये तामिळनाडूत उभी फूट पडल्याची चर्चा। सी.व्ही. षणमुगम यांना वेगळी भूमिका घेताना लोकांनी पाहिलं। टी.व्ही.केला दिला पाठिंबा। हिमंता बिस्व शर्मा अखेर आसामचे मुख्यमंत्री झालेच। शपथविधी सोहळ्याला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह अनेकांची उपस्थिती। बायोडिझेल धोरणाचा परिणाम। देशात खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची शक्यता।
समेट पडला लांबणीवर, संघर्षाच्या झळ्या झाल्या तीव्र. इराणचा प्रस्ताव अमेरिकेनं धुडकावला. रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलर पुन्हा महागला. डॉलरच्या तुलनेत आजचा रुपयाचा भाव 94 रुपये 54 पैसे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढला. कीर स्टारमर मात्र राजीनामा न देण्यावर ठाम.